सालाबाद प्रमाणे यशवंतनगर प्रीमियर लीग 2025 कितवं वर्ष आहे आपलं? 9 वर्ष. म्हणजे 10व्या वर्षात आता लवकरच पदार्पण करणार आहेत. सिंगल डिजिट कडून डबल डिजिट कडे जाणारा असा हा प्रवास आई जीवदानीच्या आशीर्वादाने एवढं चांगलं ग्राउंड आपल्याला इथे मिळालेलं आहे. एकदा गणपती बाप्पा जीवदानी माते की. सो व्हेरी नाईस. चांगली सुरुवात होते. एवढं चांगलं मैदान यशवंतनगर प्रीमियर लीगच्या सगळ्या जेवढे इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतोय, कार्यक्रमाचा सुरुवात आता इथे होत आहे. एक चांगलं मैदान आणि चांगल्या मैदानावरती चांगली लोक खेळणार आहेत. प्रोफेशनल असं खेळणारा तुमच्यातला एखाद दुसरा असणार, पण ॲमेच्युअर्स जे आहेत आमच्यासारखे, जे कधीतरी हौशे नवशे गवशे पण का होईना 12-13 संघ आणि तेही एका विभागातले आणि त्यांच्यासाठी होणार. म्हणजे आम्ही विविध तालुक्यांमध्ये फिरत असतो. वसई तालुका आता हा शहरी तालुका आहे, वाडा तालुका आहे, पालघर तालुका आहे, डहाणू, तलासरी. ग्रामीण भागांमध्ये गाव लिमिटेड स्पर्धा असतात, बरोबर ना? तसे हे यशवंतनगर आपलं एक गाव आहे आणि ह्या गावाची इथे स्पर्धा होते आहे. तर माझी सर्व यशवंतनगर रहिवाशांना आपल्या बहुजन विकास आघाडी तथा लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर, प्रथम महापौर राजीवजी पाटील, बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील आणि MCA चे माजी अध्यक्ष तथा या विभागाचे नगरसेवक पंकजजी ठाकूर यांच्यातर्फे शुभेच्छा देतो. पहिला बॉल टाकला जातोय. समालोचनाकडे मी काही जास्ती जाणार नाही, पण सर्वांना जो कोणी विजेता होणार आहे त्या विजेत्यांना आणि जे कोणी स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांमुळे होणाऱ्या विजेत्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपणास विनंती, आपण पुन्हा एकदा स्थानापन्न पाहिजे. चला, डिपेंडिंग चॅम्पियन एका बाजूला आहे लव्हेंडर आणि त्यांच्या समोर धरती. हे दोन संघ खेळताना दिसत आहेत. पहिल्या षटकाची झाली सुरुवात आणि पहिल्या षटकाच्या सुरुवातीनंतर दोन चेंडूचा खेळ झाला आणि कोणतीही धाव आलेली नाहीये. म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या संघाने लव्हेंडर डिपेंडिंग चॅम्पियनने डॉमिनेट करायला सुरुवात केली आहे सुरुवातीपासूनच. आणि आता हळूहळू हे धावफलक कशा प्रकारे सजवता येईल यासाठी फलंदाज सुद्धा प्रयत्न करणार आहेत. बघणार आहोत कशा प्रकारची बॅटिंग या पॉवर प्ले मध्ये होतीये. हो, दिशा देण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडूला पाठवून दिलं. फक्त दिशा देत असताना पाठवलं, परंतु जोपर्यंत बॅकआउट पॉइंट मध्ये क्षेत्रक्षी जाऊन फील्ड करेल तोपर्यंत एक धावफलकावरती धावून कंप्लीट केली जाते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. धावफलकाचा हा स्टार्ट. हो, पुन्हा एकदा दीर्घ चेंडूची सांगता होते. राजीवच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईक एंडला बॅटर जर आपण बघाल तर अक्षय आहे, नॉन स्ट्राईकला दशरथ आहे. आणि हे दोन फलंदाज मैदानात असताना अजूनपर्यंत तरी त्या पॉवर प्लेची पॉवर त्यांनी दाखवलेली नाहीये. गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीचं मैदान, अमाया स्पोर्ट्स अकॅडमीचं मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला हा थरार उजव्या इष्टीच्या बाहेर आणि मोगरा आणि डेझी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. बाकी सर्व कर्णधार आपण सुद्धा टॉस का बॉचच्या दिशेने यायचंय. ऑल टीम कॅप्टन प्लीज कम. सगळ्यांनी यायचंय. बाकीच्या टीमचे कर्णधार जे आहेत ॲस्टर, लिली, मारीगोल्ड, ऑलिव्ह, पूनम, तुलीप, वायलट या सगळ्या टीमचे कर्णधार आपण समोर यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. चेंडू उंच हवेमध्ये, जय चेंडू खाली. ओहो, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. गावात सुट्टीचा 50चा वाटावारा घाली ते मावऱ्याला ताजा हाय ताजा. दाराशी बोलतय
हेलो हेलो। सेकंड मैच का टॉस यहाँ पर हो रहा है प्रेजेंटेशन बॉक्स में। डेजी और मैरीगोल्ड, मोगरा, सॉरी सॉरी, डेजी और मोगरा के बीच में। हार्दिक सर विल स्पिन द कॉइन। कौन बोलेगा? अक्षय विल कॉल। ओके, मोगरा टीम, Raj will call. Tails is the call and heads it is. Daisy have won the toss. What will you decide? Ball first. Okay, so कॉंग्रॅच्युलेशन्स. डेजीचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि मोगराचे पण. दोन्ही वानखेडे स्टेडियम अख्खं तुमच्या बाजूने म्हणून टॉस तुम्ही जिंकलेले आहेत. आडनावच वानखेडे आहे. शुभेच्छा देतो तुम्हाला आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी आपली मनपूर्व विनंती करून परवानगी घेतो. पण परत येईन मी संध्याकाळच्या आत. संध्याकाळी मस्त तुमच्या जोडीला एखाद मॅच आखी बघेन आणि उद्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टर्म मध्ये आहे. धन्यवाद. thank you Hardik sir and Raj and Akshay. Wait, अक्षय आप किए क्या सोचा है आपने और क्या आपकी प्लानिंग है? प्लानिंग तो ऐसा कुछ नहीं है, 30-35 तक रोकने का है बस। ओके, और बॉलिंग लेने का यही डिसीजन है कि वो लो टोटल में उनको रोक के आप चेज इजीली कर सके? हाँ वो तो सही है, हमारे पास बॉलर काफ़ी अच्छा है, इसके लिए बॉल फर्स्ट। ओके, ऑल द बेस्ट, थैंक यू। राज जी, अगर आप टॉस जीते तो आप क्या लेते? बैटिंग सोचा था हम लोग ने, जो हमको चाहिए था वही हमें मिला है। और आपकी टीम मैं देख रहा हूँ कि सैटरडे संडे डेली प्रैक्टिस होता रहता है, तो अच्छा एक कॉम्बिनेशन बन गया है आपका। और कितना टोटल आप देख रहे हो स्कोर पे? हम लोग 40 के ऊपर ही सोचे हैं, 48 40 50 के आसपास, क्योंकि हमारी उतनी बैटिंग लाइन है वैसे। ओके, ऑल द बेस्ट, प्ले वेल, थैंक यू। चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्याने पहिला चेंडू नो बॉल हाताळला गेला, परंतु पहिलं षटक खूप चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. ज्या पहिल्या षटकामध्ये कोणत्या प्रकारे मोठ्या धावा येताना दिसला नाही. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, ऑफ ड्राई चरपणे अमान चेंडूवरती आला, एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्याने पार कंप्लीट केली गेली आहे. सिंगल धाव येताना दिसते. YPLचं हे 9वं पर्व आणि या 9व्या पर्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर सामन्यांना सुरुवात झाली. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. यावेळेला यष्टीवरती चेंडू जरूर जाऊन लागलाय, परंतु काय बॉल गोलंदाजाच्या हाताचा संपर्क झालाय की नाही ते पाहिलं जाणार आहे. ग्रीन ग्रासचे मैदान आणि या मैदानावरती खेळण्याचा काहीसा वेगळा अनुभव. इथे मोठ्या प्रमाणात आपण लेदरच्या मॅचेस बघतो. आज यशवंतनगर प्रीमियर लीगच्या आणि या मैदानावरती यशवंतनगर प्रीमियर लीगच्या रूपानं ही टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला बघायला मिळतीये आणि त्याच्यामध्ये ही चालू असलेली पहिली मॅच. ओहो, काय जबरदस्त आउट केलाय, लपेटलाय मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार. पहिला षटकार, 6 धावा. बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर धरती के बैट्समैन द्वारा. दर्श ने बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर मिड विकेट के ऊपर से फील्डर के हाथ से लग के बाउंड्री के ऊपर से 6 रन. अच्छा शॉट. देखते हैं क्या बॉलर कमबॅक कर पाता. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा वन्स अगेन वन मोर. यावेळेला चेंडू काव कॉर्नर. ओहो, नाही, क्लिअर नाही करू शकलाय. क्षेत्ररक्षक तिथे उभा होता, त्याने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. गॉन. बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. लगता वैसा होता नहीं और होता है वैसा लगता नहीं. अभी आप सोचोगे वैसा. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि या मैदानावरती खेळत असताना जो दशने मारलेला फटका होता या अगोदरचा, तो थोडासा मिड विकेटच्या दिशेने झुकता होता
आता त्याच्यानंतरचा फटका सेम कनेक्शन होतं, पण तो चेंडू मिड विकेटच्या बाजूने जाण्या अगोदर काऊ कॉर्नरच्या बाजूने झुकला. सो तो लॉंग चेस होता त्या चेंडूसाठी, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये आणि उंच हवेमध्ये जात असताना विकेटचं पतन झालंय. 15 धाबा धावपलकावरती आहेत. 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 लॉस. टीम धरती या संघाचं धावपलक 15 वरती धावपलक घेऊन थांबलंय आणि आता नेक्स्ट बॉल साठी गोलंदाज तयार होतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 15 धावा म्हणजेच अजून येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याला मारण्याचा प्रयत्न जरूर धरती करतील. लव्हेंडरचं कौतुक आहे, डिपेंडिंग चॅम्पियन आम्ही का आहोत हे त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवलं आणि पहिलं षटक खूप चांगल्या रीतीनं पार पाडलं होतं. आता दुसऱ्या षटकामध्ये त्याला बॅक करण्याचं कार्य काय या षटकाच्या माध्यमातून केलं जातंय का? हो, इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू चाळ्यामध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय परंतु हातामध्ये आलेला नाहीये. थोडी डिफिकल्ट टास्क होती. चेंडूवरती जाऊन चेंडूच्या खाली येणं, त्यानंतर चेंडूला लपकणं, पकडणं या सर्व बाबींपासून लांब राहिले होते आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर झेल धरतीला दान झालाय. दान होत असताना 2 धाबा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. डिबेनच्या माध्यमातून ही स्पर्धा सालावरप्रमाणे यावर्षी सुद्धा कव्हर केली जाते आणि आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर दारगे गावातील एका बाजूला जेपी सर, दुसऱ्या बाजूला दिनेश मांगेला यांना आपण बघत आहोत. प्रचंड अनुभव यांना सुद्धा आहे, टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेटचा, आणि ते ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून आपल्याला या स्पर्धेला लाभलेत. नेक्स्ट पुढे हाताळलेला चेंडू गुडलँडवरून थोडा बाहेर निघत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. षटकाचा खेळ संपलाय दुसऱ्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा आहेत 17 ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 लॉस. टीम धरती. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणारी, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतील मिस्टर जयेश भोईर. आणि जयेश यांच्या हातामध्ये चेंडू येत असताना चांगली स्थिती आहे. 8.50च्या सरासरीने पहिल्या 2 षटकामध्ये धावा येताना दिसल्यात. दुसऱ्या षटकामध्ये झालेली काहीशी धावांची लेलूट. स्टेप आउट होत असताना खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला. बघा, स्टेप आउट खेळत असताना स्टेप आउट होत असताना तुम्ही चेंडूवरती जाताय की लेग स्टंपला सोडून मागे निघताय हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. बहुतांश खेळाडू ज्यावेळेला टेनिस क्रिकेट खेळत असतात त्यावेळेला स्टेप आउट होत असताना लेग स्टंपच्या बाहेरचा त्यांचा म्हणजे जो काय अँगल बनत असतो आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. काही वेळेला त्यांना वाटतं चेंडू वाईट आहे की काय, परंतु स्वतःचा स्टान्स त्यांना कळत नसतो. तशीच काही स्थिती मैदानात बघायला मिळाली. बाहेर कटवणारे चेंडू पण वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होतीये. बघा, भावेश सुद्धा आमच्या साथीने जोडले गेलेत आणि ते सुद्धा काही आपलं एक्सप्लेनेशन आहे ते देतील आणि खूप चांगल्या प्रकारे ते सुद्धा आपल्याला रिझवतील. तुर्तास जयेश यांचा पुढील चेंडू. हो, पुन्हा एकदा कट काढण्याचा प्रयत्न. बॅकफुट वरती जाऊन पंच करायचं होतं आणि अपील जरूर झाली परंतु त्याच्यामध्ये तो उत्साह नव्हता आणि त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतं. भावेश, जिस तरह का भी माहौल बना इस टूर्नामेंट का या फिर इस मैच का, उस माहौल को देखते हुए क्या स्कोर नजर आता है ये पहले इनिंग में या फिर आने वाले मैचेस में? कितना बड़ा स्कोर बन सकता है और कितने लो स्कोरिंग मैचेस हो सकते हैं? अगली गेंद और एक और स्विंग एंड अ मिस. भरत जी, मेरे हिसाब से पहला मैच है, ड्यू थोड़ा मेजर फैक्टर खेल सकता है यहाँ पर. 30-35 तक स्कोर जा सकता है और जैसे आपने देखा सेकंड ओवर में काफ़ी बड़े हिट्स लगे तो 40-45 तक स्कोर जा सकता है. और यहाँ पर बहुत ही शानदार शॉट, हवा में गेंद, प्लेयर उसके नीचे और ये आसान सा कैच अमन के लिए. नाही, आणि आपल्या या स्पर्धेला अजून एक आमचे समालोचक मित्र लाभलेले आहेत आम्हाला साथ देण्यासाठी. ते सुद्धा आपल्या वाणीतून सगळ्यांना रिझवतील असे सफाळ्यावरून खास इथे उपस्थित झालेले आमचे नितीन पाटील यांचं हार्दिक स्वागत. नितीन, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बाय स्वीट अँड मेलोडी व्हॉइस त्यांचा आपण नेहमीच या विभागामध्ये पाहिला आहे अनेक स्पर्धांमधून. जेवढा त्यांना शक्य होतं तेवढा वेळ ते देत असतात. यावर्षी पुन्हा एकदा आमच्या साथीनं आजच्या दिवसभरामध्ये ते आपल्याला बघायला मिळतील. जयेश यांच्या गोलंदाजीवरती आता पुन्हा एकदा विकेट आली. अमानने खूप चांगला झेल टिपला. येस, थँक्यू डीजे. थँक्यू.
रवी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाला आणि रवी मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावफलक 18 वरती येऊन थांबले. म्हणजे जयेशने जास्त धावा दिलेल्या नाहीयेत, फक्त एक वाईट स्वरूपाने जी धाव आली आहे ती धाव आपल्याला येताना दिसली आणि म्हणूनच लव्हेंडरने का डिपेंडिंग चॅम्पियन आहोत ते या खेळादरम्यान दाखवलं. जरूर, और ये एक्सपीरियंस गेंदबाज है जयेश भाई और काफ़ी सालों से लेवेंडर के लिए खेलते आ रहे हैं. अगली गेंद और यहाँ पर स्विंग एंड मिस, सीधी गेंद को मिस कर दिया है रवि ने और डंडे उड़ा दिए है जयेश भाई ने. ओवर की समाप्ति, स्कोर हो चुका है 1 to go. अंपायर्स 1 ball is left. काजळ लावणे आले मी आज 1 ball left है as per the score. केला शृंगार आज घातला असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे थँक्यू डीजे. विकेटचं पतन झालं. बघा जयेशने बिलकुल काय केलं होतं, नवीन फलंदाज ज्यावेळेला मैदानात आला त्यावेळेला त्याचा स्टान्स पाहिला होता. मागे राहणारे चेंडू ज्या वेगाने स्किट होतात त्याला बघताना एखादा चेंडू आतमध्ये आणून बघू नक्की काय घडतंय, एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि हा पहिला 5 चेंडूंमधला पहिला यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला, जो पूर्णपणे टोक क्रशर होता आणि त्यानं यष्ट्या क्रश करत असताना फलंदाजाला बाद केलं. नवीन फलंदाज गिरीश मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा गिरीश समोर आता काय टास्क आहे, गिरीशला या खेळपट्टीवरती उभं राहणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या एका षटकामध्ये त्यांना मोठे फटके लावता येतील. तुम्ही जर उभे नाही राहिला तर धावा नाही बनणार आहेत, कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे आता कॉलॅप्स होताना दिसलंय. जयेशचा पुढील चेंडू, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जिथून बॅट फिरते तिथून चेंडूला बाहेर काढलं जात आहे, ही खासियत राहिली जयेशची. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 रन्स म्हणजे 18 धावा धावफलकावरती आहेत टीम धरती या संघाच्या. वेग चुपगली मतार लारणी मारो साथ आखी वरन तो ना जा दे करी दे करी दे करी. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आखिरी ओवर लेके आ रहे हैं हर्षल दादा. ऑडियंस के कहने पे दादा बोला जाता है उनको, सब उनको प्यार से दादा बोलते हैं. आखिरी ओवर का जिम्मा उन्होंने संभाला. अभी देखते हैं कितने रन के अंदर धरती को रोक पाती है लेवेंडर. आखिरी ओवर की पहली गेंद और ये फुल टॉस उड़ा दिया मिड विकेट के ऊपर से. 1 बाउंस, 4 रन, शानदार शॉट. छननन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणी. बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर. फुल टॉस गेंद का बहुत ही अच्छे से फायदा उठाया और ये गैप भी बहुत बड़ा है. अगली गेंद और ये वापस हवाई शॉट फील्डर के ऊपर से 6 रन. हेलो 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 हेलो. प्रेशर में गेंदबाज यहाँ पर 2 गेंदों पे 2 बाउंड्री आ चुकी है. 2 बडे हिट म्हणजेच काय तर 2 मोठ्या शॉटने या धावफलकाला वेगळा रूप आलंय आणि चांगल्या रीतीने धावफलक सजवताना दिसतोय फलंदाज. हेच गरजेचं होतं. अगली गेंद लेके आ रहे हैं हर्षल जी, क्या लगता है कमबॅक कर पाएंगे? कमबॅक गरजेचं आहे. ओहो, मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा पंतु क्षेत्ररक्षक. ओहो, मोठा फटका मारत असताना तिथं झेल जो आहे तो सुटलाय आणि झेल सुटत असताना मला वाटतं दुसऱ्या एंडला काय ते हानी झाली आहे का. येस, फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. विकेटचं पतन, गॉल.
मंदार परब. थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. मंदार परब नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. भावेची आपण ज्या गोष्टी चर्चा केली होती की धावफलक 35च्या आसपास जाताना दिसेल आणि दिसायला सुद्धा हवं जेणेकरून मजा येईल दुसऱ्या इनिंगला आणि त्या 35च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली मॅच रंगेल. हे जे दोन मोठे फटके आलेत त्यांनी धावफलकाला खूप मोठा चार्ज मिळाला आणि धावफलक खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय जे या खेळपट्टीवरती सकाळच्या सत्रामध्ये करणं सोपं नाहीये. नेक्स्ट बॉल. ओहो, खाली डेप्थ करणारा चेंडू आणि त्याच्यावरती कोणतंही उत्तर नाहीये. फुल टॉस मिस कर दिया यहाँ पर. बैट्समैन की अपील थी कि नो बॉल दिया जाए लेकिन बॉल डिप हो रहा था और इससे पहले हमने देखा कि कैसे विकेट सैक्रिफाइस किया मेन बैट्समैन के लिए. चौथी गेंद इस ओवर की. और ये विकेट. बहुत ही अच्छी कीपिंग यहाँ पर अरविंद जी द्वारा. अच्छा खेल रहे थे बैट्समैन लेकिन बैट्समैन को विनती है कि कोई भी ग्राउंड में विदाउट बैट नहीं जाए. लास्ट बॉल ऑफ द मैच ऑफ द इनिंग. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधला असणार आहे आणि त्या इनिंग मधल्या शेवटच्या चेंडूवरती मोठ्या धावा बनाव्या असं जरूर वाटत असणार आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. दोन मोठे फटके आले त्यानंतर मात्र त्या मोठ्या फटक्यांना अजून मोठ्या धावफलकामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत फलंदाज. मैदानाच्या बाहेर येत आहेत. त्याची जागा घेण्यासाठी शरद नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. आतापर्यंत 6 विकेट्स या धर्तीच्या आलेल्या आहेत आणि लव्हेंडरने खूप चांगली कामगिरी केली ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून. शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्याने चेंडूला फील्ड केलं. अडवलं. रनआउटची संधी. अजून एका विकेटचं बदल. 7 विकेट डाऊन. धावफलकाचे धावा 30-31 लक्ष ठेवलं गेलंय. बघा या पहिल्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी 101 रुपयाचं बक्षीस विजय गोरे यांच्याकडून असणार आहे जे पहिले या यशवंतनगर मध्ये स्थायिक होते आता नाही आहेत आणि मॅरीगोल्डचं ॲज अ प्लेअर म्हणून त्याने प्रतिनिधित्व केलंय आणि त्यांच्या माध्यमातून हे 101 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. तुर्तास चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. धरती जल से जल मैदान पर जाना है. धरतीने मैदानात जायचंय आणि लव्हेंडर आपले 2 फलंदाज मैदानात त्वरित पाठवा. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 30 धावा धावफल करते. 31चं लक्ष. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. आपण बघत आहात, ऐकत आहात, पाहत आहात DNA इन्फोटेल प्रायव्हेट लिमिटेड आयोजित यशवंतनगर प्रीमियर लीग 2025 पर्व 9 आणि या 9व्या पर्वामधील हा खेळ यशवंतनगरच्या या ऐतिहासिक मैदानावरती पार पडत असताना आपल्याला दिसतोय आणि या स्पर्धेला पार पडत असताना या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या लढती आपल्याला बघायला मिळतात. रंगत येत असते आणि यशवंतनगर मधला हा क्रिकेटचा सोहळा सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आलाय. आणि ही स्पर्धा जी आहे ती सर्वांचं थँक्स टू ऑल स्पॉन्सर्स की आपण या स्पर्धेला भरघोस योगदान दिलेत. चला फिल्डिंग लावून घ्या. जेपी सर थोडं चेतावणी द्या त्यांना की लवकर फिल्डिंग लावायची आहे. बघा या स्पर्धेची काही टाइमलाईन आहे. तुम्हाला त्या टाइमलाईन अंतर्गतच मॅच खेळायची आहे.
विदिन 15 मिनिट्स आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि संध्याकाळी 4च्या अगोदर आपल्याला ग्राउंड सुद्धा खाली करायचं आहे. सो 4 वाजायच्या अगोदर ग्राउंड खाली करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये तो वेळ वाचून खेळ करावा लागणार आहे. त्या वेळेचा दुरुपयोग नाही होणार याची काळजी घ्यावी लागणार है. सो आई रिक्वेस्ट टू ऑल टीम्स, ऑल प्लेयर्स, ऑल कैप्टन, आप कोऑपरेट कीजिएगा जरूर, क्योंकि आपके कोऑपरेशन के बिना ये टूर्नामेंट ऑन टाइम होना थोड़ा मुश्किल है. यानंतर होणारा मॅच साठी दोन्हीकडे तर आपण तयार राहायचे. बॉलर हेलो हेलो राजीव रंजन और हर्षल चौधरी बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं यहाँ पर रंजन जी, और उनके साथ देने आए हैं हर्षल दादा. रोमिल भी यहाँ पर 1 डाउन के लिए तैयार है. बघा ऑल सेट आहे म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा बनवण्यासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि या दोन फलंदाजावरती खूप मोठी मदार आहे. तुम्हाला जर का 31 धावांचा पाठलाग करायचा आहे, 31चा पाठलाग करायचा आहे, तर तो पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये किमान 8 धावा बनवाव्या लागतील. असं का म्हणतोय, कारण मागील मॅच मध्ये मागील इनिंग मध्ये आपण बघितलं गोलंदाज किती प्रमाणात आणि कशा प्रकारे हवी ठरत होते. पहिलाच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड, अतिरिक्त धावपलकामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. आता गोलंदाजांकडे किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे तितक्या एक्स्ट्रा रन्स नाही, तितक्या धावा नाही आहेत जेणेकरून तुम्ही एक्स्ट्रा रन्स दिल्यात तरी टेन्शन नसेल. तुम्हाला या धावांना सुद्धा वाचवावं लागणार आहे. म्हणजे आता प्रत्येक धाव वाचवण्यासाठी तुम्हाला तो संघर्ष करावा लागणार. म्हणजे चेंडू गणिक तुम्हाला तुमचं प्रभुत्व दाखवावं लागेल, तुमची ती वचक दाखवावी लागणार आहे. यावेळेला उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू मागे निघून चाला, लॉंग स्टॉप क्लिअर करेल. येस, क्लिअर केला आणि चेंडू निघून गेलाय. सी मारेगा पार. वाईड +4, तब्बल 5. झाले धुपारती कापूर झाले ज्योतीला. थँक्यू. 31 धावांचं लक्ष जरूर होतं, परंतु ते 24 चेंडूंमध्ये. आता 24 चेंडूंमध्ये धावांची गरज किती आहे हा सामना जिंकण्यासाठी? 25, कारण 6 धावा तर अशाच बनलेल्या आहेत. म्हणजे इक्वेशनला समोरच्यानं करायच्या अगोदरच आपण देऊन टाकल्यात अशी काहीशी स्थिती आहे. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाईल, फील्ड केला जाईल. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि खूप चांगल्या प्लॅनिंग हा फटका खेळला होता. बघा, जरा ऑन साइडचा एक क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये तैनात आहे त्याला जर बघाल तर काऊ कॉर्नरच्या बाजूने झुकता होता आणि त्यामुळे जो मिड ऑन मधला क्षेत्ररक्षक होता तो वरती असल्या कारणाने खेळलेला हा फटका पूर्णपणे बिंदास होऊन त्याच्यावरती 2 धावांची वसुली झाली आणि त्यानंतर एका धाव्याने स्ट्राईक सुद्धा रोटेट करण्यात आली आहे. चांगला खेळ, चांगला प्रयत्न आणि ही पॉझिटिव्ह स्टार्ट आहे मी म्हणेल लव्हेंडर या संघाची. डिपेंडिंग चॅम्पियन यावर्षी सुद्धा त्याच बहरामध्ये आहेत. तो मोमेंटम त्याने कायम ठेवलाय लास्ट इयरचा आणि म्हणून की काय आता सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न इथं केला गेलाय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबून खेळलं चेंडूला. जोपर्यंत फील्ड केलं जाईल मिड ऑफ मध्ये तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव येते आणि सिंगल निशी धावपलक पुढे जात असताना जाऊन पोचलंय 10 धावांवरती. हो, आतमध्ये येणारा चेंडू होता, काहीसा पिचिंग इन लाईन बघायला मिळाली आणि तिथून मात्र बाहेर निघणारा हा चेंडू. शेवटच्या क्षणाला समजलं की इथं जर का मोठा फटका खेळला कदाचित मिस टाइम होईल आणि त्यावेळेला आपली बॅट थांबवली आहे. डॉट बॉल येतोय. बहुत ही अच्छा यहाँ पर गेंद था. अगली गेंद और एक और अच्छी गेंद. पहली गेंद वाइड और दूसरी गेंद वाइड पे 4 रन देने के बाद अच्छा कमबैक. यहाँ पर एक्स्ट्राज में बहुत रन आ चुके हैं, 10 के ऊपर स्कोर चला गया है. जो स्कोर उनके पास है नहीं, लेकिन अभी भी कुछ भी हो सकता है. ये क्रिकेट है. बिल्कुल पवित्र बदललाय.
गोलंदाजाने तो पवित्रा बदलला आणि समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओ सहज सोपा झेल इथे सुटलाय आणि तो सुटल्यामुळे एकाच रूपात 2 धावेमध्ये झाले. जीवनदान दिले, जीवनदान बरोबर धावांचं सुद्धा दान झालंय आणि म्हणतात जसं जलदान श्रेष्ठ दान, वैसे रन का दान भी एक अच्छा दान होता है, लेकिन वो सामने वाली टीम के लिए, अपने लिए नहीं जब हम दान करते हैं. पहिली ओव्हर संपली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 12. 31चा पाठलाग करत असताना टीम लव्हेंडर. थैंक यू डीजी. एक कैच छोड़ा है यहाँ पर, अच्छे बल्लेबाज का कैच छोड़ा है. क्या ये कैच महंगा पड़ता है, देखेंगे, क्योंकि कैचेस विन मैचेस और यहाँ पर डिफेंड करने के लिए बहुत ही कम स्कोर है और यहाँ पर आप कैच छोड़ के मैच में और पीछे आ जाते हो. अगला ओवर लेके आ रहे हैं शरद धरती के तरफ से. 12 धावानंतर हा ग्रेट स्टार्ट झाला. 31च्या अगेन जसं मी म्हटलं तर पॉवर प्ले मध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील आणि तिथल्या बनलेल्या धावा तुम्हाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून देतील. चला चालू करा प्लीज, इतका वेळ नाहीये. धरती आपण जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटांचा अवधी 4 षटकांसाठी आहे. शेवटच्या क्षणाला शफल होत असताना ऑन साईडला चेंडूला खेळले, मिडविकेटमध्ये शॉटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याने चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली आहे. बघा क्षेत्ररक्षणाची हॅलो 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 हॅलो. ओहो व्हॉट अ शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा फुल्लातून स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेखा पार, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या रूपाने चौकार. 4 धावा. बहुत ही अच्छा शॉट यहाँ पर राजीव रंजन द्वारा. हेलो 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 हॅलो हॅलो चेक. जे या बॅटिंगने दाखवतात की या धावा आमच्यासाठी तितक्या मोठ्या नाही आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळायचा होता, परंतु त्या फटक्यामध्ये तो लॉफ्टेड फटका खेळण्याचा काही मानस नव्हता. तिथे एक धाव, एकाच्या बदल्यात 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. बघा धरती संपूर्णपणे डिस्टर्ब वाटायला लागली आहे. डिस्टर्ब कशामुळे वाटलंय, सुरुवातीचं पहिलं षटक जिथं धावा नाही आल्या, 2 षटकांमध्ये चांगले फटके आपल्याला बघायला मिळाले होते आणि त्या धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की 40, 45, 50 धावा बनतील, परंतु यावेळेला चेंडू पॉइंटच्या रीतीपर्यंत काय जबरदस्त फटका. पॉइंट क्लिअर करत जाणारा अति सुंदर दर्शनीय चौकार. चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ जर आतापर्यंत आपण पाहिला तर झाला 4-2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघा लव्हेंडरचा बॅटिंग ऑर्डर किंवा लव्हेंडरची बॉलिंग ज्या पद्धतीने चालू आहे त्याला बघता असं वाटत नाहीये मॅच त्यांच्यापासून लांब जाईल. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट, बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. थर्ड मॅन क्लिअर करतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार. चौकार. धावा जर आता आपण बघितल्या 30 म्हणजे स्कोर लेवल झालाय. एका धावेची गरज आहे, 2 षटकं संपलेली आहेत. यानंतर होणारी मॅच मोगरा वर्सेस डेझी, या दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. मोगरा आणि डेझी, आपण जे काही आपलं प्लॅन करायचं आहे, जी काही मीटिंग करायची ती करून घ्या. जो भी आपका टीम मीटिंग लेना हो जल्द से जल्द लीजिए. जैसे ये मैच खत्म होगा वैसे आपको बीच मैदान पर जाना है. जिसकी फील्डिंग है उसको और जिसकी बल्लेबाजी है. परफॉर्मेंस यहाँ पर धरती द्वारा, लेकिन डिफेंडिंग चैंपियन
हेलो हेलो